नमस्कार मित्रांनो, चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यात दुसऱ्या टप्प्यातील बोनस लवकरच जमा होणार आहे। धान उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यात दुसऱ्या टप्प्यातील बोनस रक्कम लवकरच जमा होणार असल्याने या जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळणार आहे। बोनस रक्कम लवकरच जमा होणार असल्याने यापूर्वी शासनाकडून प्राप्त झालेल्या पहिल्या टप्प्यातील 69 कोटी रुपयाची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाली असून आता 134 कोटी 2,54,000 इतकी रक्कम चंद्रपूर जिल्ह्याच्या पणन अधिकारी विभागाकडे जमा झाली आहे। ही रक्कम लवकरच शेतकऱ्याच्या थेट बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे। खरीप हंगाम 2024-25 अंतर्गत किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेत सहभागी झालेल्या नोंदणीकृत शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 20,000 रुपयाचा बोनस मिळावा अशी मागणी आमदार मुनगंटीवार यांनी विधानसभेत व मुख्यमंत्र्यांसमोर सातत्याने लावून धरली होती। वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर शासनाने निर्णय घेत अन्न व नागरी पुरवठा विभागाने 25 मार्च रोजी अधिकृत शासन निर्णय जाहीर केला होता। विशेष बाब म्हणजे शेतकऱ्यांनी धान विक्री केली नसेल तरीही नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत ही प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येणार आहे, असा ठोस निर्णय आमदार मुनगंटीवार यांच्या मागणीवरून घेण्यात आला होता। या निर्णयामुळे जिल्ह्यात नव्हे तर राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते। आमदार मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून याआधी चंद्रपूर जिल्ह्याचे 202 कोटी रुपयाची पीक विमा रक्कम आणि बोनस रक्कम शेतकऱ्यांना मिळाली होती। शेतकऱ्यांना आता या मिळणाऱ्या 134 कोटी 2,54,636 रुपयामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे। खूप वाट पाहून ही रक्कम आता शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे। यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे असे शेतकरी, मग ते वनपट्ट्यातील असो किंवा भोगवटादार वर्ग 2 असो, या सर्व शेतकऱ्यांना या धान बोनसचा लाभ मिळणार असून ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे असे सर्व शेतकरी पात्र होणार आहेत। तर इतर जिल्ह्याचे ही अपडेट लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। धन्यवाद।